This time we are going to turn our Bible to the book of Luke. आणि यावेळेस आपण आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे लावणार आहोत. Last Sunday we celebrate the resurrection day of Jesus Christ. आणि मागच्या रविवारी मागच्या आठवड्यामध्ये आपण देवाचं पुनरुत्थान आपण साजरा केलं. And after the resurrection of Jesus Christ, आणि येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर he visit his disciples. आणि ते प्रभू येशू त्याच्या शिष्यांना भेटलेला आहे. He was 40 days in this world. आणि 40 दिवस तो या भूमीवरती होता. In these 40 days he visited 500 people. आणि त्या 40 दिवसामध्ये तो 500 पेक्षा जास्त लोकांना भेटला. And the word of God says at the time of ascension, आणि देवाच्या वचनामध्ये दिलेलं आहे की at the time of ascension, आणि ज्या वेळेस त्याचं स्वर्गारोहण झालं त्यावेळेस at that time he told his disciple. त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले. We'll read that word, Luke chapter 24 and verse 49 to 53. आणि लूक याचा 24 अध्याय आणि 49 वचन ते 53 वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. We'll read that word. आपण ते वचन वाचूया. What Jesus is saying. आणि या ठिकाणी येशू काय म्हणत आहे? And the word says, आणि या ठिकाणी दिलं आहे, I am going to send you what my Father has promised. पहा माझ्या पित्याने देव केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. What Jesus is saying to his disciple. आणि या ठिकाणी येशू त्याच्या शिष्यांना काय म्हणत He आहे? is saying, I am going to send you what my Father has promised. आणि तो म्हणत आहे की पहा माझ्या पित्याने देव केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. What my Father has promised you, I will send it. आणि जे काही अभिवचन माझ्या पित्याने दिलं आहे ते मी तुम्हाला पाठवणार आहे. What Jesus was going to send. आणि प्रभू येशू काय पाठवणार होता? He was going to send the Holy Spirit. आणि तो त्याचा पवित्र आत्मा पाठवणार होता. So today we are going to learn about Holy Spirit. तर आज आपण पवित्र आत्म्याबद्दल शिकणार I आहोत. want to ask some questions. काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे How आहेत. many people are filled with the Holy Spirit? किती लोक पवित्र आत्म्याने भरलेले आहेत? Very few people. आणि थोडके लोक आहेत. This church is a Pentecostal church. आणि हे चर्च पेंटिकॉस्टल चर्च आहे. We need to be filled with the Holy Spirit. आणि आपल्याला त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरणं गरजेचं Because आहे. we are in the days of the Holy Spirit. कारण आपण पवित्र आत्म्याच्या दिवसांमध्ये आहोत. And now Jesus is telling to his disciples आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगत that I आहे am going to send you what my Father has promised. की जे माझ्या पित्याने तुम्हाला अभिवचन दिलं आहे ते मी तुमच्याकडे पाठवणार आहे. Till that time the Holy Spirit was not come. आणि तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता. And the word of God says, आणि देवाचं वचन सांगतं, Jesus is saying to his disciples, आणि येशू त्याच्या शिष्यांना म्हणत आहे I will send you what my Father has की promised, माझ्या पित्याने देव केलेली देणगी मी तुम्हाकडे but पाठवितो. stay in the city until you have been clothed with the power from on high. आणि पुढे प्रभू येशू म्हणत आहे की तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा. Jesus saying, stay there. आणि येशू म्हणत आहे की या शहरामध्ये राहा Stay there in the city आणि याच ठिकाणी तुम्ही राहा. till the power come upon you. जोपर्यंत ते सामर्थ्य येत नाही तोपर्यंत इथेच राहा. And when his ascension was done, आणि ज्यावेळेस त्याचं स्वर्गारोहण झालं the word says, आणि त्यानंतर पुढे वचन दिलं आहे 51 word says, while he was blessing them, he left them and was taken up into heaven. आणि 51 वचनामध्ये दिला आहे की मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. 52 words says, then they worship him and returned to Jerusalem with great joy. आणि 52 वचनामध्ये दिला आहे की तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरूशलेमेस परत गेले. Now Jesus was taken to heaven. आणि या ठिकाणी आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला गेलेला आहे. Jesus was not with them, आणि येशू आता त्यांच्या बरोबर नाही. but they believe on the promise which was given by Lord Jesus. पण जे प्रभू येशूने त्यांना अभिवचन दिलं त्या अभिवचनावरती त्यांनी विश्वास ठेवला. And the word says they started worshiping to the King Jesus. आणि या ठिकाणी दिलाय की त्या सर्वांनी त्याला नमन केलेलं आहे. And they returned to Jerusalem with आणि great joy. आणि मोठ्या आनंदाने ते पुन्हा यरूशलेमेमध्ये आलेले आहे. Before that they were discouraged. आणि यापूर्वी त्याच्या अगोदर ते खूप दुःखी होते, But निराश when they होते. visit Jesus, पण ज्यावेळेस ते येशू ख्रिस्ताला भेटले and आहेत Jesus told that I am going to send the Holy Spirit, आणि ज्यावेळेस प्रभू येशूने त्यांना सांगितलं की मी तुम्हाला पवित्र आत्मा पाठवणार आहे the promise which is given by my Father, आणि जे वचन माझ्या पित्याने तुम्हाला दिलं आहे I will fulfill the promise ते वचन मी पूर्ण करणार आहे. and I will send the Holy Spirit. मी पवित्र आत्मा पाठवणार They आहे. returned to Jerusalem. आणि ते सर्व लोक यरूशलेमेत आलेले आहेत. The word says they were very joyfully they returned to Jerusalem. आणि या ठिकाणी दिलाय की ते मोठ्या आनंदाने पुन्हा यरूशलेमेमध्ये आले. And 53 word says, 53 वचनामध्ये दिला आहे and they stayed continually at the temple praising God. आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले. They were praising God. आणि ते देवाचा महिमा त्याची आराधना करत They राहिले. were praying unto Jesus. देवाकडे येशूकडे प्रार्थना करत What राहिले. Jesus told, they
were doing that. आणि जे येशूने त्यांना सांगितलं ते करत राहिले They were believing on that promise. आणि त्यांनी त्या वचनावरती विश्वास ठेवला And in the book of Acts, we see how the Holy Spirit came आणि upon them. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण बघतो की ते वचन कशा प्रकारे पूर्ण झालं आहे Church, we need that Holy Spirit. आणि चर्च त्या पवित्र आत्म्याची गरज आज तुम्हाला आणि मला As आहे we are living in this crooked world, आणि या दुष्ट जगामध्ये आपण राहत we असताना are not alone. आपण एकटे नाही But there is Holy Spirit with us. पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे He is our helper. तो आपला मदतगार आहे We believe on Trinity God. आणि आपण त्रैक्य देवावरती विश्वास ठेवतो Father God, पिता परमेश्वर Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्त and the Holy आणि Spirit. पवित्र आत्मा We believe on that. आणि आपण त्यावरती विश्वास ठेवतो Though their work are different, जरी त्यांचे काम वेगवेगळे आहेत but they are one. पण ते एक आहेत If we think about the Father, जर आपण पित्याबद्दल विचार केला Father says, I love his Son. Father says, I love the Son. आणि पिता म्हणतो की मी माझ्या पुत्रावरती प्रेम करतो And the word says, whatever Father tells, he do. आणि असं देण्यात आलंय की जे काही पिता सांगतो ते तो पूर्ण करतो Father loves his Son. आणि पिता त्याच्या पुत्रावरती प्रेम करतो I give all things to my Son. आणि मी माझं सर्व काही माझ्या पुत्राला देतो Those who come by him, I give them. आणि जो कोणी माझ्या पुत्राद्वारे माझ्याकडे येतो मी ते सर्व त्याला देतो And what Son Jesus says? आणि प्रभू येशू ख्रिस्त जो पुत्र आहे तो काय म्हणतो Jesus says, apart from my Father, I can't do anything. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुत्र म्हणत आहे की माझ्या पित्या वाचून मी काही करू शकत नाही Whatever I do, by my Father only. आणि जे काही मी करतो ते माझ्या पित्याद्वारे मी करतो Means Father is connected with Son and Son is connected with Father. याचा अर्थ की पिता जो आहे तो पुत्राशी कनेक्ट आहे आणि पुत्र जो आहे तो पिताशी कनेक्ट आहे Both are connected with each other. आणि दोघे एकमेकाबरोबर कनेक्ट आहे And thirdly, we see the Holy Spirit says, आणि तिसरा आपण बघतो पवित्र आत्मा I will be hidden. I will speak not my own, but what Son Jesus speak, I will speak. आणि पवित्र आत्मा म्हणत आहे की मी माझ्या मनाचं काही करणार नाही पण जो काही प्रभू येशू ख्रिस्त मला सांगेल तेच मी बोलणार तेच मी करणार Whatever Jesus will tell, I will tell. आणि पवित्र आत्मा म्हणतो की जे काही प्रभू येशू मला सांगणार तेच मी करणार I will glorify God. आणि मी त्याचा गौरव करणार Now the Holy Spirit also glorifying to Father. आणि या ठिकाणी आपण बघतो की पवित्र आत्मा देखील पित्याला गौरव देत आहे Holy Spirit is listening to Jesus. आणि पवित्र आत्मा पुत्राचं प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकत आहे Jesus is listening to Father. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त पुत्र आहे तो पित्याचं ऐकत They आहे are three, but they are one. ते तीन आहेत पण एक आहेत We are worshipping Trinity God. आणि आपण त्रैक्य देवाची उपासना And the करतो Word of God says, आणि देवाचं वचन सांगतं when Jesus was in this world, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता He gave promise to His disciples आणि त्याने त्याच्या शिष्यांना अभिवचन दिलं that I आहे will go and I will send the Holy Spirit. की मी आता जात आहे पण माझा पवित्र आत्मा मी तुमच्यावरती पाठवणार My आहे Father has promised you. आणि माझ्या पित्याने जे अभिवचन दिलं आहे The Word says, Acts chapter 1 and verse 4 and 5. आणि प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये दिला आहे What it says, आणि या ठिकाणी काय दिलं आपण we'll वाचूया read that word. Now here, Luke is mentioning that आणि या ठिकाणी लूक हे सांगत आहे on one occasion while he was eating with them, he gave them this command. आणि तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा Do केली not की leave Jerusalem, यरुशलेम सोडून जाऊ नका but wait for the gift my Father promised. तर पित्याने देव केलेल्या त्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले Which आहे you त्याची वाट पहा heard me speak about. आणि ज्या गोष्टीची तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पहा For John baptized with water, but in a few days you will be baptized with the Holy Spirit. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्याने होईल Now here Luke is mentioning the name of John the Baptist. आणि या ठिकाणी आपण बघतो की लूक जो आहे तो योहान जो बाप्तिस्मा करणारा त्याच्या नावाचा उल्लेख करत आहे He baptized people with the water. आणि तो म्हणत आहे की योहान जो बाप्तिस्मा करणारा त्याने पाण्याने बाप्तिस्मा But दिला Jesus told that I will baptize with the Holy Spirit. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे की मी तुम्हाला पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल And then we read Acts chapter 1 and verse 8. आणि त्यानंतर प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय 8 वचन आपण वाचतो But you will receive power when the Holy Spirit comes on you. आणि या ठिकाणी दिला की परंतु पवित्र आत्मा तुम्हावरती येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त And होईल you will be my witness in Jerusalem आणि तुम्ही यरुशलेमेत and in all Judea यहुदात and Samaria शमरोनात and the ends of the आणि earth. पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल The word says you will receive the power. आणि या ठिकाणी दिलाय की तुम्हाला ते सामर्थ्य प्राप्त होईल It means Jesus
went and he sent the Holy Spirit as a helper to you and me. याचा अर्थ की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं तो स्वर्गात गेला त्याने त्याचा पवित्र आत्मा आपल्याला मदतगार म्हणून पाठवलेला आहे. Most of the people think that the Holy Spirit is the only power of God. आणि पुष्कळ वेळेस लोक विचार करतात की जे पवित्र आहे ते फक्त सामर्थ्य आहे They think that that is the power of God. आणि ते देवाचं सामर्थ्य आहे असं ते विचार But let करतात. me tell you that is not only the power of God, but He is the person who helps us in the midst of this wicked मला world. तुम्हाला सांगू द्या की पवित्र आत्मा देवाचं फक्त सामर्थ्यच नाही तर एक व्यक्ती आहे जो आपल्या बरोबर राहतो He is the person from Trinity. आणि तो एक त्रैक्य देवातला एक व्यक्ती आहे. He helps people. तो लोकांना मदत करतो. And Jesus was in the world in the form of body. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त शरीर रूपामध्ये या जगामध्ये होता People used to see Him. आणि लोक त्याला बघू शकत होते. Now Holy Spirit we can't see. आणि पवित्र आत्मा आज आपण बघू शकत नाही. But by His works we can recognize that the Holy Spirit is there. पण त्याच्या कामामुळे त्याच्या कार्यामुळे आपण ओळखू शकतो की हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. He is the third person of God. आणि तो एक त्रैक्य देवामधला एक देव आहे. The Holy Spirit need us. आणि पवित्र आत्म्याला आपली गरज आहे. His eyes are upon us. आणि त्याचे नेत्र आपल्याकडे आहेत. There was one man who was possessed by the devils. आणि या अध्यायामध्ये आपण बघतो की एक व्यक्ती आहे त्याला दृष्ट आत्म्याचा त्रास आहे. And the word says he was he was possessed with many demonic power. आणि पुष्कळ भूते त्याला लागलेली होती. And when Jesus met with them, आणि ज्यावेळेस येशू त्याला भेटलेला आहे they started quarreling against Jesus. आणि ते येशू विरुद्ध बोलू लागले. They confessed, आणि त्यांनी कबूल केलं why you are coming between us? की तू आमच्या मध्ये का पडतोस. There were many in that person. आणि आपण बघतो की त्या व्यक्तीमध्ये पुष्कळ असे ते होते. There were many. आणि ते पुष्कळ होते. The devil spirit were many in that person. आणि त्या व्यक्तीमध्ये पुष्कळ भूते होती. But the man was only one. पण तो व्यक्ती फक्त एकच होता. The spirit was not seen to people. आणि तो जो आत्मा आहे तो लोकांना दुष्ट आत्मा दिसला नाही. But there was spirit in him. पण त्याच्यामध्ये तो दुष्ट आत्मा But होता. spirit was performing by that person. आणि तो जो आत्मा होता त्याचे सर्व काम त्या शरीराद्वारे तो करत होता. Today I want to mention आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे that we can't see the Holy Spirit. आपण पवित्र आत्मा बघू शकत But when नाही. Holy Spirit come in our midst, पण ज्यावेळेस पवित्र आत्मा उपस्थितीमध्ये येतो the Holy Spirit start working from our life. The word says there were many demonic power in him. आणि या ठिकाणी अवश्यामध्ये दिला आहे की तो म्हणत आहे की पुष्कळ त्या ठिकाणी आहे ते सैन्य आहे. Just I want to explain that there was one person, but in him there were many demonic power. आणि मला फक्त यातून एकच सांगायचं आहे की व्यक्ती एकच होता, शरीर एक होतं, पण जे भूते जे आत्मे त्याला लागले होते पुष्कळ होते. The evil spirit was not looking to people. They were not visible. आणि जे दुष्ट आत्मे आहेत ते डोळ्याने दिसत नाही. But there were working in that person. पण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ते काम करत In the होते. same way, when Holy Spirit will come, it will work from our life. आणि त्याच प्रकारे ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये येतो त्या प्रकारे त्याचे काम देखील आपण बघतो. So we need that Holy Spirit. तर आपल्याला त्या पवित्र आत्म्याची गरज आहे. We need to understand that Holy Spirit is the third person. आणि आपल्याला असा विचार करायचा आहे, समजायचा आहे की पवित्र आत्मा जो आहे तिसरा व्यक्ती आहे. Now here the Holy Spirit is there. आणि पवित्र आत्मा या ठिकाणी देखील उपस्थित आहे. We can't see him, आपण त्याला बघू शकत नाही. but we know the work of Holy Spirit. पण पवित्र आत्म्याचे काम आपण बघू शकतो. आपल्याला We माहित heard आहे. wonderful testimony from our dear brothers and sisters. आणि आपल्या भावांच्या आणि बहिणीच्या अद्भुत साक्ष आपण आज ऐकल्या How God protect them, की कशा प्रकारे देवाने त्यांचं संरक्षण how केलं, God help them. देवाने कशा प्रकारे त्यांची मदत केली. This is the work of the Holy Spirit. आणि हेच ते पवित्र आत्म्याचं काम आहे. What is the evidence of the Holy Spirit in a person's life? आणि पवित्र आत्मा एका व्यक्तीमध्ये आहे त्याचा पुरावा काय आहे. The word says, Ephesians chapter 4 and verse 30 says, आणि देवाच्या वस्त्रामध्ये दिला आहे. इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 30 how many वचन. people are understanding the word of God? आणि किती लोक वचन समजत आहेत. This month we are going to learn about the Holy Spirit. आणि या महिन्यामध्ये आपण पवित्र आत्म्याबद्दल शिकणार आहोत. There are many people, they are not very much serious about the Holy Spirit. आणि पुष्कळ लोक आहेत की ते पवित्र आत्म्याबद्दल गंभीर नाहीत. We must be serious about Holy Spirit. आणि त्या पवित्र आत्म्याबद्दल आपण गंभीर असणं गरजेचं We आहे. need that Holy Spirit in our life. त्या पवित्र आत्म्याची गरज आपल्याला आपल्या जीवनामध्ये आहे. How he is a person. How he is a person. आणि तो कशा प्रकारे व्यक्ती आहे. The word says, Ephesians chapter 4 and verse 30. आणि इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 30 वचनामध्ये दिला I'll आहे. read that word. And do not grieve the Holy Spirit of God. आणि देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. Paul says we must not grieve the Holy Spirit. आणि पौल या ठिकाणी म्हणत आहे की देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका.
he becomes sad on आणि us. तो देखील दुःखी होतो. It means he's a person. याचा अर्थ की तो एक व्यक्ती आहे. Who becomes sad? आणि कोण दुःखी होतो? Most of the time we become sad. पुष्कळ वेळेस आपणच दुःखी होतो. If things go wrong in our life, जर एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये चुकीची होते, we become sad. आपल्याला वाईट वाटतं, आपण Suddenly दुःखी we say, होतो. why your face is down? आणि आपण विचारतो की का तुझा चेहरा उतरलेला In आहे. the same way, the Holy Spirit becomes sad on त्याच us. प्रकारे पवित्र आत्मा देखील दुःखी होतो. And so Paul says म्हणून पौल म्हणत आहे that do not grieve the Holy Spirit. की देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. If we read the Isaiah chapter 63 and verse 10, जर यशायाचा 63 अध्याय आणि 10 वचन जर आपण वाचलं, we'll read that word. आपण ते वचन वाचूया. Now the word of God says the Israel people, they rebelled and they grieved his Holy Spirit. So he turned and became their enemy and he himself fought against them. आणि या ठिकाणी आपण बघतो यशायाचा 63 अध्याय आणि 10 वचनामध्ये की इस्रायल लोकांनी बंड केला आहे, या वचनामध्ये दिला आहे. तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले, तेव्हा तो उलटला व त्यांचा शत्रू बनला, तो स्वतःशी त्याशी लढला. When we rebel against God, ज्यावेळेस आपण देवाविरुद्ध बंड करतो, when we rebel against the Holy Spirit, ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याविरुद्ध बंड करतो, when we never listen the voice of Holy Spirit, ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याचा आवाज वाणी ऐकत the नाही. word says they rebel against the Holy Spirit. आणि या ठिकाणी आपण बघतो की इस्रायली लोकांनी परमेश्वराबरोबर बंड केला आहे. And he grieved his Holy Spirit, so he turned and became enemy of them. आणि या ठिकाणी दिलाय की तरी त्यांनी बंड केले व त्याच्या आत्म्यास खिन्न केले, तेव्हा तो उलटला व त्याचा शत्रू बनला, तो स्वतः त्यांची लढला. He is a person. आणि तो एक व्यक्ती आहे. He grieved on आणि us. तो खिन्न होतो, दुःखी होतो. And from this word we come to know that he becomes sad. आणि या वचनातून आपण समजू शकतो की पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे आणि तो देखील दुःखी होऊ शकतो. He has emotions. आणि त्याच्याकडे त्या भावना आहेत. Second thing, Holy Spirit has power to speak through man. आणि दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत की पवित्र आत्म्याकडे ते सामर्थ्य आहे की तो एका व्यक्तीद्वारे बोलू शकतो. He speaks by people. आणि तो लोकांद्वारे बोलतो. If we read the word of God, 2 Samuel chapter 23 and verse 2. ज्यावेळेस आपण देवाचं वचन बघतो, दुसरे शमूएल याचा 23 अध्याय आणि दुसरं वचन, The word says, the Spirit of the Lord spoke through me. His word was on my tongue. आणि दुसऱ्या वचनामध्ये दिले आहे की परमेश्वराचा आत्मा माझ्याद्वारे म्हणाला, त्याचे वचन माझ्या जिभेवरती आले. The word says, the Spirit of the Lord spoke by me. आणि या ठिकाणी दावीद म्हणत आहे की परमेश्वराचा आत्मा माझ्याद्वारे Spoke बोलला through me. आणि माझ्याद्वारे तो बोलला आहे. His word was on my tongue. आणि त्याचे वचन माझ्या जिभेवरती आले. It means the Holy Spirit speaks through man. याचा अर्थ की जो पवित्र आत्मा आहे तो एका व्यक्तीद्वारे देखील बोलू As शकतो. you come here and sit in front of me, ज्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी येऊन देवाचं वचन ऐकत आहात, it is not me speaking to you, but I believe the Holy Spirit speak to you. मी तुमच्याशी बोलत नाही तर देवाचा आत्मा, पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत आहे. Most of the time people come and tell me, Pastor, how you could know our situation from our family. आणि पुष्कळ वेळेस लोक माझ्याकडे येतात, भेटतात आणि मला बोलतात की पाळक साहेब, तुम्हाला आमची परिस्थिती कशी कळाली? You never visit to our house. तुम्ही आमच्या घरामध्ये कधी आला नाही. But whatever problem we are facing, you speak from the word of God to us. पण ज्या काही त्रासाला आम्ही तोंड देत आहोत ते सर्व तुम्ही आमच्याशी बोलले. It means Holy Spirit is a person who speaks through person. याचा अर्थ की पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे की तो माणसाद्वारे देखील बोलू शकतो. Holy Spirit is a person, he gives plan to man. आणि पवित्र आत्मा माणसाद्वारे काही कल्पना, काही योजना आपल्याला देऊ शकतो. He gives plan to us. आणि तो आपल्याला योजना देतो. 1 Chronicles chapter 28 and verse 12. आणि पहिली इतिहास याचा 28 अध्याय आणि 12 वचन. 1 Chronicles chapter 28 and verse 12. पहिली इतिहास याचा 28 अध्याय आणि 12 वचन. The word says, या ठिकाणी दिला आहे, he gave him the plans of all that the Spirit had put in his mind for the courts of the temple of the Lord and all the surrounding rooms, for the treasurers of the temple of God and for the treasuries of the dedicated things. या ठिकाणी 12 वचनामध्ये दिला आहे, त्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदिराची अंगणे, चोहोबाजूच्या कोठड्या, देवमंदिराची भांडारे व समर्पित केलेल्या वस्तूंची भांडारे यांचे जे जुने नमुने दैवी आत्म्याच्या प्रेरणेने त्यास मिळाले होते ते सर्व त्याने त्यास दिले. The word says the Holy Spirit give plan to Solomon. आणि या ठिकाणी आपण बघतो की दैवी आत्म्याच्या प्रेरणेने म्हणजे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्यास ते मिळाले होते. And whatever plans come, it comes from the Holy Spirit. आणि आपण बघतो की ज्या काही योजना आपल्याला मिळतात त्या पवित्र आत्म्याद्वारे मिळतात. When we listen to the voice of Holy Spirit, ज्या वेळेस आपण पवित्र आत्म्याची वाणी, पवित्र आत्म्याचा आवाज ऐकतो त्याच वेळेस त्या पवित्र आत्म्याच्या योजना आपल्या he जीवनामध्ये gives plans मिळतात. to us. तो आपल्यासाठी चांगल्या योजना देतो. Holy Spirit reveals us. आणि पवित्र आत्मा प्रगट करतो.
he reveals the things which we do not know. आणि ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही त्या गोष्टी पवित्र आत्मा प्रगट करतो. He is a person, he reveals us. तो एक व्यक्ती आहे, तो आपल्याला प्रगट करतो. He tells us what is going to happen. तो आपल्याला सांगतो की पुढे काय होणार आहे. 1 Corinthians chapter 2 and verse 10. पहिले कोरिंथ्याचा 2 अध्याय 10 वचन. The word says, आणि या ठिकाणी दिला आहे, these are the things God has revealed to us by his Spirit. The Spirit search all things, even the deep things of God. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो. He knows everything. आणि पवित्र आत्म्याला सर्व काही माहित आहे. He is omnipresent, omnipotent, and omniscient. आणि तो सार्वभौम, सर्व ठिकाणी तो आहे. He is everywhere. तो सर्व ठिकाणी आहे. He is a person. तो एक व्यक्ती आहे. He reveals everything. आणि तो प्रत्येक एक गोष्ट प्रगट करणारा आहे. When we are filled with the Holy Spirit, ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याने भरलेला असतो, he will reveal the people who are in problem. आणि जे लोक त्रासामध्ये आहेत त्याबद्दल पवित्र आत्मा प्रगट करेल. God give burden about them. देव त्यांच्याबद्दल आपल्याला ओझं देईल. So he reveals. He is a person. He reveals us. पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे की तो होणाऱ्या गोष्टी प्रगट करतो. Then he instructs us. त्यानंतर तो आपल्याला शिकवतो, मार्गदर्शन करतो. He instructs us from which way we should go. पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो की कोणत्या मार्गाने आपण जावं. The word says, Nehemiah chapter 9 and verse 20. आणि नेहम्या याचा 9 अध्याय आणि 20 वचनामध्ये दिला आहे. Nehemiah chapter 9 and verse 20. नेहम्या याचा 9 अध्याय आणि 20 वचन. The word says, your spirit instruct us. आणि या ठिकाणी दिलाय की देवाचा आत्मा शिक्षण देणारा आहे. He instructs us from which way we should go. आणि पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो की कोणत्या मार्गाने आपण आपल्या जीवनामध्ये Then जावं. Holy Spirit teaches us. आणि पवित्र आत्मा शिकवतो देखील. He is our teacher. तो आपला उत्तम शिक्षक आहे. He gives wisdom to us. तो आपल्याला ज्ञान देतो. John chapter 14 and verse 26. आणि योहान याचा 15 अध्याय 26 वचनामध्ये दिला आहे. We'll read that word. आपण ते वचन वाचूया. John chapter 14 and verse 26. The word says he will teach us and he will remind us. आणि या ठिकाणी दिलाय की तो पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची The तुम्हाला advocate, आठवण the करून Holy देईल. Spirit, whom the Father will send in my name, will teach you all the things and will remind you of everything I have said to you. आणि 26 वचनामध्ये दिलाय की तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व गोष्टी शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून What देईल. amazing things can the Holy Spirit do for us? आणि किती अद्भुत गोष्टी पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये करू शकतो That he will teach us. की तो आपल्याला शिकवू शकतो. He is a good teacher. तो चांगला उत्तम शिक्षक आहे. If you are not having wisdom, he will teach us. जर तुमच्याकडे ज्ञान नाही, बुद्धी नाही तर तुम्ही मागू शकता. पवित्र आत्मा आपला उत्तम शिक्षक The word आहे. says he will remind you everything. आणि या ठिकाणी दिलाय की प्रत्येक एक गोष्टीची आठवण पवित्र आत्मा तुम्हाला करून देईल. He is our teacher. याचा अर्थ की तो आपला उत्तम शिक्षक आहे. He will help us to witness Jesus to आणि people. येशूची साक्ष सांगण्यासाठी तो आपल्याला मदत करेल. John 15:26 says आणि योहान याचा 15 आणि 26 वचनामध्ये दिला आहे. that when the advocate comes, when the Holy Spirit comes, whom I will send to you from the Father, the Spirit of truth who goes out from my Father, he will testify about me. परंतु जो पित्यापासून निघतो ज्याला येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. Means he will testify God to us. तो देवाची साक्ष आपल्याला देणार आहे. Do you understand how the Holy Spirit is a person? तुम्हाला समजत आहे की कशा प्रकारे पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. If you have brought your Bible and if you are reading the word of God, you will understand how Holy Spirit is a person in our life. जर तुम्ही बायबल वाचत आहात तुम्हाला समजून येईल की पवित्र आत्मा कसा व्यक्ती आहे. He helps us, he teaches, he is our teacher. तो आपल्याला मदत करतो, तो आपल्याला शिकवतो, तो एक उत्तम शिक्षक आहे. He grants wisdom to us. आणि तो आपल्याला चांगली बुद्धी देतो. If you are not having wisdom in this world, जर या जगामध्ये तुमच्याकडे ज्ञान नाही, if you are not having knowledge in this world, जर तुमच्याकडे ज्ञान नाही, if you are dull in your studying, आणि तुम्ही जर तुमच्या अभ्यासामध्ये कमकुवत आहात, but when the Holy Spirit will come upon you, पण ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हावरती येईल, he grants wisdom to you. तो आपल्याला उत्तम ज्ञान देईल. The word says, देवाचं वचन सांगतं, Isaiah chapter 11 and verse 2 says, यशायाचा 11 अध्याय आणि 2 वचनामध्ये, the word says, the Spirit of the Lord will rest on him, the Spirit of wisdom and of understanding, the Spirit of counsel and of might, the Spirit of knowledge and fear of the Lord. आणि यशाया 11 आणि 2 वचनामध्ये दिलाय की परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. The word says, when the Holy Spirit will come, we will get wisdom. आणि या ठिकाणी दिलाय की ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल त्यावेळेस तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. The word says, when the Holy Spirit will come in our midst,
we will be people of understanding. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल त्यावेळेस समंजस लोक तुम्ही बनाल. When the Holy Spirit will come, we will counsel people very nicely. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल त्यावेळेस तुम्ही चांगले संकल्प करू शकाल. The word says the Spirit of the God will come upon us. There will be knowledge in our life. ज्यावेळेस परमेश्वराचा आत्मा येईल त्यावेळेस ज्ञान तुमच्या जीवनामध्ये राहील. If the Holy Spirit is not there, these things will not be not जर in us. पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये नाही तर या कोणत्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये असणार नाहीत. In my school time, I was not that much clever. आणि माझ्या शाळेमध्ये देखील मी चांगला एवढा हुशार नव्हतो. But when Holy Spirit come upon me, पण ज्यावेळेस पवित्र आत्मा माझ्यावरती आला God gave me wisdom. देवाने चांगलं ज्ञान मला दिलं. You are so clever in front of me. तुम्ही माझ्यासमोर खूप हुशार आहात. But God is putting in front of you to stand in front of you and declare the word of God. आणि पण तुमच्या समोर देवाने मला उभा केलेला आहे त्याच्या वचनाची घोषणा करण्यासाठी. Church, I want to encourage you that Holy Spirit is a person. He is a helper for आणि us. चर्च मला तुम्हाला सांगायचं आहे की पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे तो आपल्याला मदत करणार आहे. He grants wisdom. आणि तो ज्ञान देतो. He reminds us. आणि तो आपल्याला आठवण करून देतो. We read John chapter 14 and verse 26. आणि योहान याचा 14 अध्याय 26 वचनामध्ये आपण वाचलं. The word says the Holy Spirit vindicates man and cleans them. आणि पवित्र आत्मा जो आहे तो मनुष्याला शुद्ध करतो. He cleanses us. तो आपल्याला शुद्ध करतो. The word says Isaiah chapter 4 and verse 4. आणि यशायाचा 4 अध्यायाने 4 वचनामध्ये दिला आहे. The Lord will wash away the filth of the woman of Zion. He will cleanse the bloodstains from Jerusalem by a spirit of judgment and a spirit of fire. What the Spirit will do? आणि पवित्र आत्मा काय करेल? He will clean us. तो आपल्याला शुद्ध He करेल. will wash us. तो आपल्याला धुवून शुद्ध करेल. David says, give me the Holy Spirit. आणि दावीद म्हणत आहे की प्रभू तुझा आत्मा मला दे. Let the Holy Spirit dwell in me. आणि तुझा पवित्र आत्मा माझ्या जीवनामध्ये काम करू दे. Clean me, wash me. मला शुद्ध कर, मला पवित्र कर. It means when the Holy Spirit will come in our midst, He will clean us. याचा अर्थ की ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये राहील त्यावेळेस तो आपल्याला शुद्ध करेल. Whatever unwanted things are there in our life, He will clean us. ज्या काही न आवडणाऱ्या गोष्टी ज्या काही चुकीच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असेल तो ते काढून टाकेल. Now, Holy Spirit transport man from one place to another. आणि पवित्र आत्म्याबद्दल आपण बघतो की एका व्यक्तीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देखील पवित्र आत्मा He घेऊन transport people. आणि तो लोकांना घेऊन जातो. And we see several example in the Word of God. आणि पुष्कळ उदाहरण आपण बघतो. Acts chapter 8 and verse 39. प्रेषितांचे कृत्य 8 अध्याय आणि 39 वचनामध्ये. In this chapter we see आणि या अध्यायामध्ये आपण बघतो that how the Holy Spirit transformed Philip to Hapshishan. The Word of God says, when he baptized Hapshishan, the Spirit of the Lord suddenly took Philip. आणि 39 मध्ये दिला की मग ते पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला. He was disappeared from there and he went to the another place. आणि आपण बघतो की फिलिपाने बाप्तिस्मा दिल्यानंतर तो तेथून अदृश्य झाला आणि दुसऱ्या ठिकाणी तो गेलेला आहे. It means the Holy Spirit transforms us. याचा अर्थ की पवित्र आत्मा आत्म्यामध्ये आपल्याला कुठे देखील घेऊन जाऊ शकतो. He can do now also. तो आता देखील करू शकतो. I heard one testimony आणि एक साक्ष मी ऐकली. that one servant of God, एक देवाचा सेवक he was suddenly transformed from one country to another country. की देवाचा एक सेवक एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पवित्र आत्मा त्याला घेऊन गेलेला He आहे. testified in front of us. आणि त्याने आमच्या समोर साक्ष दिली. Holy Spirit can do anything पवित्र आत्मा काही देखील करू शकतो. because he's a person. कारण तो एक व्यक्ती आहे. Jesus was having that Holy Spirit. आणि येशूकडे तो पवित्र आत्मा होता. He was filled with the Holy तो Spirit. त्या पवित्र आत्म्याने भरलेला He होता. used to dissipate somewhere. आणि काही Sometime. ठिकाणी आपण बघतो काही वचनामध्ये दिलाय की तो देखील असा अदृश्य झाला. When he was baptized by the water, the Holy Spirit came upon him. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्यावरती उतरलेला There आहे. are several examples in the Word of God आणि पुष्कळ वचन आपण बायबल मध्ये बघतो how the Holy Spirit will transform people. कशा प्रकारे देवाने त्यांच्या लोकांना पवित्र आत्म्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेलं I आहे. will give some words to you. Ezekiel chapter 3 and verse 12 to 14. आणि काही वचन मी तुम्हाला सांगणार आहे. एचकेल याचा 3 अध्याय 12 ते 14 वचन. Ezekiel chapter 8 verse 3. एचकेल याचा 8 अध्याय. Come on, write it. एचकेल याचा 3 अध्याय 12 ते 14 वचन. एचकेल याचा 8 अध्याय 3 वचन. Ezekiel chapter 11 and verse 1. एचकेल याचा 11 अध्याय आणि पहिलं वचन. 24 word. 24 वचन. And 43 chapter and verse 5. आणि एचकेल याचा 43 अध्याय 5 वचन. How God transformed his people from one place to another. आणि या ठिकाणी या वचनामध्ये आपण बघतो की कशा प्रकारे पवित्र आत्म्याने देवाने त्याच्या लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला Now आहे. Holy Spirit is a person. आणि पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. He identifies our enemy and work against them. आणि जो
पवित्र आत्मा आहे तो समजू शकतो की कोण आपला शत्रू आहे आणि त्यांच्या विरुद्ध काम करू शकतो. He will tell us this person is your enemy. तो आपल्याला सांगू शकतो की हा व्यक्ती तुझ्यासाठी चुकीचा आहे. This is the work of Holy Spirit. आणि हे पवित्र आत्म्याचं काम आहे. Most of the time we could not recognize our enemy. पुष्कळ वेळेस आपण आपले शत्रू ओळखू शकत नाही. What our friend is doing for us. आपला मित्र आपल्यासाठी काय करत If आहे. we are working together, आपण एकत्र काम करतो Satan use our friends against us. आणि सैतान अशा आपल्या मित्रांना आपल्या लोकांना आपल्या विरुद्ध वापरतो. Satan use relatives for against आणि us. सैतान अशा प्रकारे आपल्या नातेवाईकांना आपल्या विरुद्ध वापरतो. But if we are filled with the Holy Spirit, पण जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला आहात, Holy Spirit will identify your enemy. पवित्र आत्मा तुमचे शत्रू समजू शकतो. What an amazing thing Holy Spirit can do for us. किती अद्भुत गोष्ट पवित्र आत्मा आपल्यासाठी करू शकतो. Today, church, I want to encourage you. आणि चर्च आज मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं If आहे. people are doing witchcraft against you, जर लोक तुमच्या विरुद्ध तंत्र मंत्र जादू टोणा करत आहे, Holy Spirit will identify you. पवित्र आत्मा ते ओळखू शकतो. What a powerful Holy Spirit God have given to किती us. सामर्थ्य पवित्र आत्मा तुमच्याकडे आणि And माझ्याकडे आहे. we need that Holy Spirit in our life. त्या पवित्र आत्म्याची गरज आपल्याला आपल्या How जीवनामध्ये many आहे. think that I need that Holy Spirit किती today? लोकांना असं वाटत आहे की आज मला त्या पवित्र आत्म्याची गरज आहे. If you are not filled with the Holy जर Spirit, तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले नाही, we are living in the world where there are challenges in our life. आपण अशा जगामध्ये जीवन जगत आहोत की रोज आणि रोज नवीन आव्हान आपल्या समोर आहेत. And the Holy Spirit must lead us every day. आणि रोज पवित्र आत्मा आपलं मार्गदर्शन करावे याची गरज आहे. And so I want to encourage you that Holy Spirit is a third person म्हणून मला आज the Father sent for us. म्हणून आज मला तुम्हाला सांगायचं आहे की पवित्र आत्मा जो आहे तो तिसरा व्यक्ती आहे जो पित्याने तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवलेला आहे. And so we need that Holy Spirit. त्या पवित्र आत्म्याची गरज आज आपल्याला When आहे. Jesus came in this world, he was filled with the Holy Spirit. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तो त्या पवित्र आत्म्याने भरलेला होता. Then we see when the apostles were waiting for the Holy Spirit, they waited and they were filled with the Holy Spirit in Acts chapter 2 and verse 1 to 42. आणि आपण बघतो की प्रेषितांच्या जीवनामध्ये देखील ज्या वेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला कशा प्रकारे त्यांनी अद्भुत काम केलेलं आहे. प्रेषितांचे कृत्य पहिल्या अध्यायामध्ये आपण बघतो They were filled with the power of the Holy ते Spirit. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले आहेत. Before the filling of the Holy Spirit, they were not very useful for the kingdom of आणि God. पवित्र आत्म्या मध्ये भरण्या अगोदर ते प्रभावी नव्हते. But when they filled with the Holy Spirit, पण ज्या वेळेस ते पवित्र आत्म्याने भरलेले आहेत the person Holy Spirit was starting leading to them. आणि तो पवित्र आत्मा तो व्यक्ती त्यांना मार्गदर्शन करू लागला. Many disciples filled with the Holy Spirit, they experienced the power of the Holy Spirit. पुष्कळ जे शिष्य आहेत येशूचे ते पवित्र आत्म्याने भरले आणि त्यांनी देखील त्या आत्म्याचा अनुभव घेतला. The word says Acts chapter 8 and verse 12 to 17. आणि प्रेषितांचे कृत्य याचा 8व्या अध्यायामध्ये आपण वाचतो. Acts chapter 8 and verse 12 to 17. आणि 12 वचनापासून पुढे Then they laid their hand and they were filled with the Holy Spirit. आणि आपण बघतो की प्रेषितांनी त्यांच्यावरती हात ठेवलेला आहे आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे. Acts chapter 10 and verse 42 to 48, it says the Holy Spirit came upon the people. आणि प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय 42 वचनापासून पुढे आपण बघतो की पवित्र आत्मा त्या ठिकाणी आला. This how people experience the Holy Spirit power. आणि अशा प्रकारे लोकांनी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला. And if we read the book of Acts, we see how Holy Spirit worked among the apostles. आणि पूर्ण जर पुस्तक वाचलं तर आपल्याला समजून येईल की प्रेषितांद्वारे पवित्र आत्मा कशा प्रकारे त्यांनी काम केलं आहे. Whom this Holy Spirit will get? आणि कोणाला हा पवित्र आत्मा मिळू शकतो. It is for everyone. आणि तो सर्वांसाठी आहे. It is not for the individual people. आणि तो फक्त ठराविक लोकांसाठी It नाही. is not only for pastors. तो फक्त पास्टरांसाठी देवाच्या लोकांसाठी नाही. But the people who believe and come with and thirst, God will fill with them. पण त्यांच्यासाठी आहे की जे लोक तानेले आणि भुकेले त्याच्या आत्म्यासाठी आहे. जे लोक त्याच्याकडे येतात आणि विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी तो पवित्र आत्मा आहे. John chapter 7 and verse 37 to 39. आणि योहान याचा 7वा अध्याय 37 वचन ते 39 वचनामध्ये The word says, आणि या ठिकाणी दिला आहे. we'll read that word. ते वचन आपण वाचू. John chapter 7 and verse 37. On the last and the greatest day of the festival, Jesus stood and said in a loud voice, let anyone who is thirsty come to me and drink. 37 वचनामध्ये दिला आहे. मग सणाच्या शेवटला म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. The people who are thirsty, they should come and I will fulfill that thirst. आणि येशू म्हणत आहे की जो कोणी व्यक्ती तानेला आहे त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. 38 verses, whoever believes in me, as scripture has said, rivers of living water will flow from within them. आणि 38 वचनामध्ये दिला आहे की येशू म्हणत आहे जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्यांच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. By this he meant the Spirit
whom those who believed in him were later to receive. Up to that time the Spirit had not been given, since Jesus had not yet been glorified. आणि पुढे तो म्हणत आहे की ज्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले, तोपर्यंत आत्मा दिलेला नव्हता कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता. If we are thirsty for Holy Spirit, जर आज तुम्ही आणि मी त्या पवित्र आत्म्यासाठी ताणलेला आहोत, then only he will fill us. त्याच नंतर तो पवित्र आत्मा देऊ If शकतो. we are not thirsty for Holy जर Spirit, पवित्र आत्म्यासाठी आपण ताणलेले नाही, only coming and attending church, फक्त आपण येतो आणि चर्च मध्ये बसतो, we want to be a member of Assemblies of God, आपल्याला फक्त असेंब्लीज ऑफ गॉडचा मेंबर बनायचं not आहे, having thirsty for the Holy ती Spirit, तहान पवित्र आत्म्यासाठी जर आपल्यामध्ये you will नाही, be only a member of this church. तुम्ही फक्त या चर्चचे मेंबर राहू शकता. Holy Spirit will not lead you. पवित्र आत्मा कधी तुम्हाला मार्गदर्शन Let करणार me tell नाही. you, if you are coming to the Pentecostal church, we need to fill with the Holy Spirit. पण मला तुम्हाला सांगू द्या की जर आपण पेंटिकॉस्टल चर्चला जातो तर त्या पवित्र आत्म्याने आपल्याला भरणं गरजेचं He आहे. is the third person who will lead us in this crooked world. तो एक तिसरा व्यक्ती आहे की या कठीण काळामध्ये तो आपल्याला मार्गदर्शन करू So शकतो. we need that Holy त्या Spirit. पवित्र आत्म्याची गरज आपल्याला आहे. Whom God will fill the Holy Spirit. कोणाला परमेश्वर देव त्या पवित्र आत्म्याने भरणार The आहे. people who are thirsty for the Holy Spirit. जे लोक पवित्र आत्म्यासाठी ताणलेले आहेत तेच लोक भरले जातील. I was only 12 years old. आणि मी फक्त 12 वर्षांचा होतो. At that time I was thirsty for the Holy Spirit. त्यावेळेस मी पवित्र आत्म्यासाठी ताणलेला I used होतो. to see many people used to fill with the Holy आणि Spirit. मी बघायचो की माझ्या समोर पुष्कळ लोक आत्म्याने भरायचे And I was not able to fill with the Holy आणि Spirit. मी आत्म्याने त्यावेळेस भरलो नाही. I was fasting and praying. मी प्रार्थना केल्या, उपास But केले. one night when I was on my bed, I was praying. Suddenly the Holy Spirit come upon me and I started speaking in unknown tongue. पण एक रात्री मी माझ्या बेडवरती प्रार्थना करत होतो त्यावेळेस पवित्र आत्मा आला आणि मी अन्य भाषेमध्ये बोलू And लागलो my आणि whole life was being changed. माझं संपूर्ण जीवन From बदललं. that day onward, the Bible is in my hand. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत बायबल माझ्या And हातामध्ये God आहे. used me in the mighty way for this आणि या Maharashtra. महाराष्ट्रामध्ये देव अद्भुतरित्या माझा वापर करत आहे. Today I want to encourage you, church. आणि आज मला चर्च तुम्हाला सांगायचं आहे We need that Holy की Spirit. आपल्याला त्या पवित्र आत्म्याची गरज आहे. And we need to have that thirst in our life. त्या पवित्र आत्म्यासाठी ती तहान आपल्याला असणं The गरजेचं third आहे. person, Holy Spirit, we need that. तो तिसरा व्यक्ती पवित्र आत्मा त्याची आज आपल्याला गरज That He आहे. will be our तो teacher. आपला शिक्षक आहे. He will grant wisdom to तो आपल्याला us. उत्तम ज्ञान देणार आहे. He will recognize our enemy to तो us. आपले शत्रू ओळखू शकतो. He will guide us. तो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. He will instruct us. तो आपल्याला उत्तम मार्गदर्शन करू He will शकतो. give plans to us. तो आपल्याला चांगल्या योजना देऊ शकतो. So we need that Holy Spirit. म्हणून त्या पवित्र आत्म्याची गरज आज आपल्याला आहे. We need to be thirsty for the Holy त्या Spirit. पवित्र आत्म्यासाठी तहान असणं गरजेचं आहे. Second thing, whom the Holy Spirit will get. दुसरी गोष्ट आपण शिकलो की कोणाला तो पवित्र आत्मा मिळू शकतो. The word says when we'll repent for our sin. देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेस आपण आपल्या पापाचा पश्चाताप करतो, If there is uncleanness in our life, जर अशुद्धता आपल्या जीवनामध्ये आहे, how Holy Spirit will come in us? कशा प्रकारे पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये काम करेल? When we will repent for our sin. ज्यावेळेस आपण आपल्या पापासाठी पश्चाताप करतो, When our heart is clean, ज्यावेळेस आपलं हृदय, आपलं अंतःकरण शुद्ध then असतं, only the Holy Spirit will dwell among us. त्याच वेळेस पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये काम करेल. So Acts chapter 2 and verse 38 and 39 आणि says, प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 38 वचनामध्ये दिलं आहे. while Peter was speaking, ज्यावेळेस पेत्र बोलत आहे, he says, तो म्हणत आहे, we'll read that word. ते वचन आपण वाचूया. Acts chapter 2 and verse 38 and 39. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 38 आणि 39 वचन. The word says, Peter replied, repent and be baptized, every one of you, in the name of Jesus Christ, for the forgiveness of your sin, and you will receive the gift of the Holy Spirit. The promise is for you and your children and for all who are far off, for all whom the Lord our God will call. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलवेल तितक्यांना दिले आहे. It means when we will repent for our sin, याचा अर्थ की ज्यावेळेस आपण आपल्या पापांचा पश्चाताप करतो, the Holy Spirit will come. पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये येईल. The promise which was given in the book of Joel, आणि योएलच्या पुस्तकामध्ये जे अभिवचन दिलं आहे, I will send Holy Spirit all the creature. की माझा आत्म्याचा मी वर्षाव करेल. So today morning I want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगायचं आहे, We need that Holy त्या Spirit. पवित्र आत्म्याची गरज आज आपल्याला आहे. When the Holy Spirit will come in our midst, ज्यावेळेस तो पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये येईल, what will happen? काय होईल? We will get power to witness. आपल्याला साक्ष सांगण्यासाठी ते सामर्थ्य मिळेल. Now we are not having that power. The people who are not filled with the Holy Spirit, they are not having power. आणि आज आपल्याकडे ते सामर्थ्य नाही. जे लोक भरलेले नाही त्यांच्याकडे ते सामर्थ्य नाही. Disciple who were with Jesus for 3.5 years. आणि जे शिष्य येशू बरोबर 3.5 वर्ष होते,
They were not having that power. त्यांच्याकडे ते सामर्थ्य नव्हतं They were fear about the Roman Empire. आणि ते रोमन लोकांबरोबर घाबरायचे. But when the Holy Spirit come upon them, पण ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यावरती आलं they आहे, get power to witness त्यांना Jesus. ते सामर्थ्य भेटलेलं आहे की ते जाऊन येशूची साक्ष सांगू So शकतील. when the Holy Spirit will come upon us, ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येतं, there will be no fear in our life. कोणतीही भीती आपल्या जीवनामध्ये नसते We will not fear for persecution. आणि आपण छळवणुकीबद्दल भिणार नाही We will not say what will happen for my family. आणि आपण असं बोलणार देखील नाही की माझ्या कुटुंबाचं आता काय होईल. If there is no Holy Spirit in your life, जर तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा नाही, there will be fear to take baptism of water also. तुमच्या जीवनामध्ये बाप्तिस्मा घेण्याची देखील भीती There are राहील. people who are coming to church from many years. असे पुष्कळ लोक आहेत की ते पुष्कळ वर्षांपासून चर्च They मध्ये are not येतात. taking baptism त्यांनी आज of देखील water. पवित्र आत्म्याचा त्यांनी आज देखील बाप्तिस्मा घेतलेला नाही. Why? Because there is fear in their life. का? कारण त्यांच्या जीवनामध्ये भीती आहे. There is no Holy Spirit in their life. कोणताही पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये नाही. Peter was not having Holy आणि Spirit. आपण बघतो की पेत्रामध्ये देखील तो पवित्र आत्मा नव्हता He denied Jesus. आणि त्याने देखील येशूचा नाकार But केलेला when आहे. the Holy Spirit came upon him, पण ज्या वेळेस पेत्रावरती तो पवित्र आत्मा उतरला he was ready to die for Jesus. आणि तो म्हणत आहे की मी येशूसाठी मरण्यासाठी देखील तयार आहे. Power came upon him. ते सामर्थ्य त्याच्यामध्ये आलेलं आहे Great power came upon him आणि महान सामर्थ्य त्याच्यामध्ये आलं. after the filling of the Holy Spirit. पवित्र आत्म्या भरल्यानंतर He got the power. त्याला ते सामर्थ्य प्राप्त झालं आहे. Holy Spirit give us power to witness. पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य देतो, धैर्य देतो, धाडस देतो बोलण्यासाठी. Holy Spirit, when we will fill with the Holy Spirit, Holy Spirit will come and testify. आणि ज्यावेळेस आपण We'll पवित्र get आत्म्याने that boldness. ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याने भरू त्यावेळेस बोलण्यासाठी ते धाडस ते धैर्य आपल्याला येईल We will not afraid. आणि आपण घाबरणार नाही. Boldness will come in our life. ते धैर्य आपल्या जीवनामध्ये येईल. Acts chapter 4 and verse 31. आणि प्रेषितांची कृत्य याचा 4 अध्याय आणि 31 वचन. The words after they prayed, the place where they were meeting was shaken and they were all filled with the Holy Spirit and spoke the word of God boldly. आणि या ठिकाणी दिला आहे की त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. Before they were stood before the officers. Before that they were stood before the officers. आणि या अगोदर आपण बघतो की काही अधिकाऱ्यांसमोर त्यांना उभं करण्यात आलं And they were warned that they should not speak about Jesus. आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही येशू बद्दल बोलू नका. If you will speak about Jesus, जर तुम्ही येशू बद्दल बोलाल we will kill you. आम्ही तुम्हाला मारून टाकू. But the word of God says they were afraid and they went and prayed and the Holy Spirit came upon them and the boldness came upon पण them. बायबल आपल्याला सांगते की ते पुन्हा गेले, त्यांनी प्रार्थना केलेली आहे, त्यांनी ते सामर्थ्य मिळवलं आणि ते पुन्हा देवाचं वचन धैर्याने सांगू लागले. When the Holy Spirit will come upon us, ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येईल boldness will come. धैर्य आपल्यामध्ये येणार आहे. When the Holy Spirit will come, ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल there will be liberty for worship. आणि उपासनेमध्ये एक स्वातंत्र्य राहील. There will be not burden on us. कोणतंही ओझं असणार नाही. Every now and then, the worship leader will not say, "Come on, raise your hand." आणि प्रत्येक वेळेस वर्शिप लीडरला तुम्हाला सांगण्याची गरज नाही की आपण आपले हात वरती But करू. when we are filled with the Holy Spirit, पण ज्यावेळेस त्या पवित्र आत्म्याने आपण भरलेले and राहू, when we enter into the house of God, ज्यावेळेस आपण देवाच्या घरामध्ये त्याच्या and उपस्थितीमध्ये when we येऊ recognize the Holy Spirit is here, आणि ज्यावेळेस तुम्हाला समजून येईल की देवाचा आत्मा या ठिकाणी आहे automatically our hand will go. आणि आपले हात वरती स्वर्गाकडे जाईल We will not see on what time is going on. आणि आपण वेळ बघणार नाही की किती वेळ झाला And आहे we'll just we'll worship. आणि फक्त आपण त्याची उपासना करू There will be liberty for worship. आणि त्याची उपासना करण्यासाठी एक मोकळीकता एक स्वातंत्र्य When राहील. Holy Spirit will come, ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल there will be liberty for worship. आणि एक मोकळीकता त्याची उपासना When करण्यासाठी Holy असेल. Spirit will come, ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल God will fill with the gift of the Holy Spirit. त्याच्या पवित्र आत्म्याच्या फळाने तो आपल्याला भरेल. And when the Holy Spirit will come, ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल all believers will come in unity. प्रत्येक एक विश्वासणारा एकत्र एकतेमध्ये येईल. There will be no division. कोणतेही विभाजन असणार नाही. Here we see when the Holy Spirit came upon the apostle, आणि या ठिकाणी आपण बघतो की ज्या वेळेस देवाचा आत्मा प्रेषित लोकांवरती आलेला आहे they were united together. ते सर्व एकत्र आलेले They आहेत. used to come together and ते pray. सर्व रोज एकत्र येऊन प्रार्थना करू लागले. And we see there were signs and wonders happening in them. आणि आपण बघतो की त्या दिवसांमध्ये किती अद्भुत गोष्टी घडलेल्या आहेत. Because of Holy Spirit they come together. फक्त पवित्र आत्म्याद्वारे ते एकत्र जमले. Why we are come together? का ते एकत्र आले?
2 years before, 5 years before, 10 years before, we were not knowing each other. आणि 2 वर्ष अगोदर, 5 वर्ष अगोदर, 10 वर्ष अगोदर आपण एकमेकांना ओळखत नव्हतो. 25 years we were not knowing each other. 25 वर्ष देखील आपण एकमेकांना But ओळखत because of नव्हतो. Holy Spirit, we are on the one platform फक्त पवित्र आत्म्याद्वारे आज तुम्ही आणि आपण सर्वजण एकत्र आहोत and worshiping our Lord Jesus. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची उपासना करत आहोत. Church, today we need that Holy Spirit. आणि चर्च आज त्या पवित्र आत्म्याची गरज आपल्याला आहे. As we have celebrated the resurrection day, आणि पुनरुत्थानाचा दिवस आपण साजरा केला. we will just pray, Lord, I want to fill with the power of God. आज देवाला आपण बोलूया, ती प्रार्थना करूया की प्रभू तुझ्या आत्म्याने मला भर. He works today in this तो world. आज देखील या जगामध्ये काम करतो. So today morning I want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगायचं Come आहे, on, we'll stand on our चला आपण feet आपल्या जागेवरती उभे and राहूया we'll say to Lord, आणि आज आपण देवाला from बोलूया today onward, की आजपासून I want to fill with the power of मला God. तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरायचं Lord, आहे. I want to experience the Holy Spirit मला power. पवित्र आत्म्याचा अनुभव माझ्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. If you will not feel today, आज तुम्ही कदाचित अनुभवणार नाही, but when you are going to pray, पण ज्यावेळेस तुम्ही त्या तहान घेऊन ती प्रार्थना कराल, when there will be, God will see the thirst in your life. ज्यावेळेस ती तहान परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये बघेल, In the days to come, येणाऱ्या दिवसामध्ये God will fill with you. देव तुम्हाला त्या आत्म्याने भरेल. This month we are going to learn about the Holy आणि Spirit. या संपूर्ण महिन्यामध्ये आपण पवित्र आत्म्याबद्दल शिक्षण घेणार How आहोत Holy Spirit is important in our की life. कशा प्रकारे पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये कामाचा आहे. Come on, we'll raise our hand चला आपण आपले हात and स्वर्गाकडे we'll करूया say to Lord, Lord, I want to experience आणि आज देवाला बोलूया की प्रभू त्या पवित्र आत्म्याची मला the गरज power आहे. of Pentecost. The power of त्या Pentecost. पेंटिकॉस्टचं सामर्थ्य प्रभू त्याची गरज मला Ura आहे. baba shanda raba raba shakaranda laba santa laba raba laba. Ura baba shanta raba sikirianda laba shada daba laba. Rida daba rianda laba shadonama laba raba laba raba laba. Come on, we'll worship our Lord. चला आपण त्याची उपासना करूया. हे सुखाचा उगमा वर्णयाला सुचवावा तुझा कृपा महिमा दूत जैसे वार्णिताती तुझी कीर्ती गौरवे मला तैसी देव प्रीती वंदयाला शिकवी स्तव हालेलुया त्याची आराधना करूया. पवित्र आत्म्याला म्हणूया, पवित्र आत्मा ये तू माझ्यामध्ये, मला तुझी मदत हवी आहे. बी अ फ्रेंड ऑफ माइन. हालेलुया. एक व्यक्ती म्हणून तू माझं पुढारी पण कर. इज अ पर्सन. सुखाच्या उगमा माझा भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले तारणाला योजनिया रुधिराला ओतिले देवा तुझ्या प्रेरणेने सुखी मी तवरे तव मोठ्या करुणेने पोचवी लावरी स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या नित्यमार्गी चालायाला तयसाय वरितो हालेलुया मम अंत
मनाला प्रेमे ओढी प्रातितो पत सोडू न देता मन माझे स्थिरावे मला शिका मारून या प्रभु तुझा ठरवी मला शिका मारोनिया प्रभु तुझा ठरवी हालेलुया मला शिका मारोनिया प्रभु तुझा ठरवी हालेलुया हालेलुया हालेलुया. ओ राबा शांदा बारी खराबा रिदा राबा राबा संदा लाबा राबा लाबा रिदा राबा रियांदा लाबा शांदा लाबा राबा लाबा सीताराबालाबा, रिदा राबा लाबा शांदा लाबा राबा लाबा ओ राबाबाबाबा, Speaking on tongue. जे अन्य भाषेतून बोलत आहे त्याने अन्य भाषा बोलावी ओ रिबाबा, पवित्र आत्म्याचा सामर्थ्य अनुभव हुक्काराबा संदलाबा रीदनामा शांदलाबा राबा लाबा रिखराबा सकारांदलाबा राबा लाबा रीदनामा संदलाबा राबा लाबा रियंदरबे शदराबा लाबा राबा लाबा रबदनामा लाबा संदलाबा राबा लाबा राबा लाबा रिबदनामा लाबा शदराबा लाबा लाबा रिखतोराबा लाबा सेरियंदलाबा राबा लाबा रियंदलाबा शदराबा लाबा राबा लाबा Oh raba baba baba sakaranda laba raba baba 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 laba shadana malaba raba laba raba laba rida raba raba laba sanda laba raba laba raba laba rida raba riandere bere bere be shadana laba Hallelujah Hallelujah Hallelujah. Father Lord, we want to thank you for this wonderful time. परमेश्वर पिता या सुंदरशा वेळेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. You have come and guided us, oh ओ God. प्रभू तू आम्हाला मार्गदर्शन केलं आहे You have taught us the importance of the Holy आणि Spirit. पवित्र आत्म्याचं महत्व प्रभू तू आज आम्हाला सांगितलं You are the third person, oh Father, की पवित्र आत्मा तू एक तिसरा व्यक्ती आहे that you have sent us Holy Spirit in this world, oh Lord. की प्रभू येशू तुझा पवित्र आत्मा तू आमच्यासाठी दिला आहे That He is our advocate, oh Father. तू आमचा कैवारी आहे He is our counselor, oh Lord. तू आम्हाला सांत्वन करणार आहे He is our helper, oh तू Father. आम्हाला मदतगार आहे Father, Lord, we need that Holy Spirit. परमेश्वर पिता त्या पवित्र आत्म्याची गरज आज There आम्हाला are आहे. brothers and sisters who are not filled with the Holy Spirit, oh आणि God. आज असे पुष्कळ भावानी बहीण आहेत की ते पवित्र आत्म्याने भरलेले I नाहीत. pray for them. मी त्यांच्यासाठी प्रार्थना Let करतो your Holy Spirit come upon them, oh Lord. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्या जीवनावरती येऊ. In these days, they will experience your power, oh Lord. आणि या दिवसामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये ते घेऊ. I believe your Lord Jesus filling them with your power, oh माझा Lord. विश्वास आहे की आज तू त्यांना भरत आहे. Fulfill their thirst, oh Lord. ओ प्रभू त्यांची तहान तू भागव. Father, Lord, I pray. परमेश्वर पिता मी प्रार्थना करतो. Thank you for this wonderful time, oh या God. सुंदरशा वेळेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला दिलीस, That you are going to give us plan, oh Lord. की तू आम्हाला चांगल्या उत्तम योजना देणार आहेस. You are going to reveal yourself, oh God. पवित्र आत्मा तू प्रगट होणार आहेस. You will teach us, instruct us, oh पवित्र Father. आत्मा तू आम्हाला शिकवणार आहेस, तू आम्हाला मार्गदर्शन करणार And we आहेस. commit ourselves to you, oh आम्ही Lord. आमचं जीवन तुला समर्पित करतो. And we pray for this month, oh God. या महिन्यासाठी आम्ही प्रार्थना करतो We believe that this month will be a blessing month for us. आणि आमचा विश्वास आहे की प्रभू हा येणारा महिना आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित करणार You are going आहेस. to protect our people from this sunstroke, oh ओ Father. प्रभू उन्हापासून आमचं संरक्षण तू करणार आहेस. You will be like a cloud around us, oh God. एका ढगासारखा प्रभू मेघासारखा तू आमच्या बरोबर असणार आहेस And you are going to protect us. आणि तू आमचं संरक्षण करणार आहेस. Bless your people's तुझ्या लोकांना तू आशीर्वादित कर. family, oh God. त्यांचं कुटुंब तू आशीर्वादित Fulfill कर. their desire in this त्यांच्या month, oh इच्छा तू पूर्ण कर. God. The people who are sick in their body, आणि जे लोक आजारी आहेत heal them right त्यांना now. तू बरं कर. If they are facing financial problems, जर ते आर्थिकरित्या अडचणीमध्ये आहेत remove them out from that financial ओ situation. प्रभू त्या कठीणतेमधून त्यांना तू बाहेर काढ. Bless each and every one, oh God. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. Heal them right now, oh त्यांना तू God. आरोग्य तू दे. In the mighty name of Jesus, we ask this prayer. येशूच्या महान नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन.